आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। आमच्या समस्त महाराष्ट्रातील आदिवासी अनुसूचित क्रमांक आहे त्यामधील कोळी ढोर टोकरे कोळी 28 क्रमांक, महादेव कोळी 29 क्रमांक, मल्हार कोळी 30 क्रमांक हे क्रमांक आहेत अनुसूचित जमाती यादीतले। आणि त्या लोकांची संख्या महाराष्ट्रात जवळजवळ 80 लाख एवढी आहे। आणि या 80 लाख लोकांना जे OTSP म्हणजे अनुसूचित क्षेत्राबाहेर राहतात त्यांची ही संख्या आहे। आणि अनुसूचित क्षेत्रामधील लोकांना STच्या सवलती दिले जातात, त्यांना सुलभपणे प्रमाणपत्र मिळतात, वैधता प्रमाणपत्र मिळतात। परंतु OTSP म्हणजे अनुसूचित क्षेत्राबाहेरील लोकांना सुलभपणे प्रमाणपत्र मिळत नाही, वैधता प्रमाणपत्र मिळत नाही। ज्याप्रमाणे दोन्ही आदिवासीच आहेत, OTSP मध्ये देखील 1950 पूर्वीची महादेव कोळी, टोकरे कोळी, मल्हार कोळ्यांची नोंद ही कोळी आहे 1950 पूर्वी। आणि TSP म्हणजे अनुसूचित क्षेत्रातील लोकांच्या नोंदी देखील कोळीच आहेत 1950 पूर्वी, परंतु त्यांना सुलभतेने दाखले मिळतात। आणि TSP म्हणजे अनुसूचित क्षेत्राबाहेर लोकांना सुलभपणे दाखले मिळत नाही। ही आमची खरी इथं लढाई, ही लढाई आमची जवळजवळ 40 वर्षापासून सुरू आहेत। आणि या लढाईचा, आमच्या लढाईचा फायदा हा वेळोवेळी प्रत्येक सरकारने घेतला ना, आम्हाला डिवाईड करण्याचा, आदिवासींना डिवाईड करण्याचं काम प्रत्येक सरकारांकडून सुरू आहे। आणि त्याच्या विरोधातच आमचा लढा आहे की आमच्या मुलांना देखील TSP क्षेत्राप्रमाणे सुलभतेने प्रमाणपत्र STचे मिळावेत, वैधता प्रमाणपत्र मिळावे। आता या अनुषंगाने आम्ही मागणी करतोय अनेक वर्षापासून की कोळी नोंदीचा रहिवासी पुरावा ग्राह्य धरून जो आदिवासी विकास विभागाचा जो अधिनियम आहे 2003चा, त्या नियमामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की 1950 पूर्वीचा म्हणजे दाखले देताना, जमातीचे दाखले देताना STचे अनुसूचित जमातीचा पुरावा बघण्यात यावा। पहिली अट ही आहे 2003च्या अधिनियममध्ये। दुसरं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की किंवा रहिवासी पुरावा ग्राह्य धरून गृह चौकशीच्या आधारे दाखले देण्यात यावे। परंतु जे प्रांताधिकारी आहेत, आमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये असलेले प्रांताधिकारी आहेत तालुका लेवलवरचे, ते प्रांताधिकारी निवळ ह्यावरून आमचे दाखले नाकारतात की तुमच्या 1950 पूर्वीच्या नोंदी या कोळी आहेत आणि या कोळी नोंदीच्या आधारे तुम्हाला दाखले देता येत नाही असे म्हणून तुम्ही टोकरे कोळी लिहिलेली नोंद दाखवा, तुम्ही महादेव कोळी लिहिलेली नोंद दाखवा, तुम्ही मल्हार कोळी लिहिलेली नोंद दाखवा। तर ही नोंद कुठेही आपल्याला मिळत नाही। क्वचित अगदी इंग्रजांच्या दरबारी जे कोणी त्यांच्या दप्तरं घेऊन जाणारे जे लोक राहायचे, कोतवाल म्हणजे कोणत्या तरी असे छोटेसे शिकलेले, त्यांचे एखाद वेळेस शिकलेले असल्यामुळे महादेव कोळी कुठेतरी नोंदी आहेत, आढळतात 1-2% नोंदी। पण जवळपास 98% नोंदी या सगळ्यांच्या OTSP आणि TSP क्षेत्रातील कोळी या नोंदीत 1950 पूर्वी। आणि या नोंदीच्या आधारेच आम्हाला त्यांच्याप्रमाणेच आम्हाला दाखले मिळावे। हा वैरभाव का, हा दुजाभाव का, हा आमचा शासनाला प्रश्न असतो ना। यामुळे दरवर्षी हजारो लाखो विद्यार्थ्यांचं आमचं नुकसान होत असतं, प्रमाणपत्र मिळत नाही, वैधता प्रमाणपत्र मिळत नाही। म्हणून हा आमचा खरा लढा आहे। आता वर्षानुवर्षापासून लढतोय। आमची संख्या मोजली जाते महाराष्ट्रात 2011च्या जनगणनेनुसार 1,05,00,000 एवढी संख्या आदिवासींची, संपूर्ण आदिवासींची आहे। ही आदिवासींची संख्या एकूण 45 जमाती आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांची मिळून ही 1,05,00,000 ही संख्या आहे। आणि यामधून 39% फक्त अनुसूचित क्षेत्रामध्ये राहणारे आदिवासींची संख्या आहे, हे लक्षात घ्या तुम्ही। 29% आणि 61% ही अनुसूचित क्षेत्राबाहेर राहणाऱ्या आदिवासींची संख्या आहे। मग विचार करा, लाभ फक्त कोणाला भेटतोय? 39% लोकांना भेटतोय आदिवासींच्या। आणि 61% लोक अजूनही उपाशी आहे, त्यांना प्रमाणपत्र भेटत नाही, वैधता प्रमाणपत्र भेटत नाही, कोणत्याही सवलती भेटत नाही। आणि ही जी संख्या आहे ना, 61% जी संख्या आहे ती आदिवासी म्हणून ग्राह्य धरली जाते लोकसंख्येमध्ये आदिवासींच्या। आणि त्याच्यावरून फंड येतो, केंद्राचा निधी येतो, 6,000च्या वरती हजारो करोडो रुपयांचा निधी केंद्राकडून महाराष्ट्र शासनाला येतो। प्लस महाराष्ट्र शासनाच्या बजेटमध्ये बी हजारो लाखो रुपयांचा निधी संपूर्ण ह्या 1,05,00,000, आता तर ती संख्या 1,15,00,000 झालेली असेल,
2026च्या जनगणनेमध्ये, परंतु 1 कोटी आपण धरूया, 1,05,00,000 लोकांच्या दृष्टीने एवढे हजारो कोटी येतात या महाराष्ट्रामध्ये आणि 61% लोक उपाशी आहेत आदिवासी सुविधाविना. तर यांच्यासाठी हा आमचा लढा आहे. आणि एवढं आम्ही लढत असताना देखील अनेक वेळा आम्ही परिपत्रक काढण्यासाठी शासनाने 2 ओळीचं परिपत्रक काढावं की TSP प्रमाणे आम्हाला OTSPमध्ये दाखले सुलभतेने मिळावे, परंतु शासनाने अद्यापपर्यंतही आमचा निर्णय घेतला नाही. 2 वेळा बावनकुळे साहेबांनी मीटिंग लावल्या यासाठी. माझा कुराड मोर्चा इथं होता मागच्या वर्षी 3 मार्चला उन्हाळी अधिवेशनाच्या त्यावेळेस वचन दिलं महसूल मंत्र्यांनी की आम्ही तुमचं काम करतो असं, आणि 2 मीटिंग लावल्या बावनकुळे साहेबांनी. त्याच्यामध्ये आदिवासी पुण्याचे संशोधन आयुक्त TRT चंचल पाटील होत्या, त्याच्या आधीचे पूर्वीचे आयुक्त होते. तरी देखील त्या 2 मीटिंगमध्ये बावनकुळे साहेबांसारख्या मंत्रीने सांगून देखील यांनी परिपत्रक आदिवासी विभागाने तयार केलं नाही. आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी जाणून बुजून हेतुपुरस्सर देशपूर्ण भावनेने या फक्त आमच्या जमातींना हे लाभ मिळू नये, कारण इथं फार मोठा भ्रष्टाचार आहे. आमच्या नावाचा वाट्या हिस्साचा पैसा हे खातात, परंतु आम्हाला सुविधा देत नाही. आमच्या मतांवर हे 25 आमदार निवडले जातात. आमच्या पूर्ण या लोकसंख्येवर आधारित 25 आमदार आदिवासींचे दिले जातात, 4 खासदार दिले जातात, परंतु वाट्या हिश्श्याला आमचं साधं प्रमाणपत्र येत नाही. 78 वर्ष स्वातंत्र्याला झालं, परंतु अजूनही आम्ही आदिवासी असूनही वंचित आहोत. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित, कष्टित, दलित, शोषित आदिवासींसाठी ज्या पद्धतीने त्यांनी हे संविधान लिहिलेलं आहे आणि आम्हाला आमचा हक्क मिळण्यासाठी प्रावधान त्या संविधानमध्ये आहे, परंतु आदिवासी असूनही आम्हाला सवलती मिळत नाही. केंद्राच्या सूचीमध्ये अजूनही आम्ही पूर्ण कोळी जमाती ट्राईबमध्ये आहे. अजूनही राज्यघटना तुम्ही बघितली, त्याच्यामध्ये कोळी हा 28 नंबरवर पूर्ण कोळी जमाती ट्राईबमध्ये आहे. आम्हाला केंद्राचं सर्टिफिकेट भेटतं STचं, परंतु राज्यामध्ये भेटत नाही. संपूर्ण भारतामध्ये SC STमध्ये आमचे कोळी जमाती गणली जाते. फक्त महाराष्ट्रातच हा भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचार याच्यासाठी की आमच्या लोकसंख्येच्या बळावर येणारा हा हजारो करोडोंचा निधी आहे तो हडप करण्याचं काम प्रत्येक राज्य शासनाने केलेलं आहे. ते शिवसेनेचं सरकार असो, ते राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असो, ते शरद पवार यांचं सरकार असो, का ते काँग्रेसचं असो किंवा BJPचं सरकार असो, प्रत्येकाने आमच्या या अन्यायग्रस्त जमातींवर अन्याय केलेला आहे. याच्यामध्ये 33 अन्यायग्रस्त जमाती, फक्त 12 जमाती या लाभ मिळत आहे 12 जमातींना, कारण त्या 12 जमातींचे आमदार खासदार झालेले आहेत मोठ्या प्रमाणावर. त्याच्यामध्ये नंदुरबारचं जवळपास 50 वर्ष सत्ता भोगलेलं गावित परिवार आहे. माणिकराव गावित, विजयकुमार गावित हे भ्रष्टाचारी मंत्री होऊन गेली, तरी त्यांची संख्या फक्त 37,000 आहे या महाराष्ट्रामध्ये. 37,000 लोकसंख्या असणाऱ्या लोकांनी 80 ते 85 लाख लोकांवर आत्तापर्यंत राज्य केलं आणि त्यांना वंचित ठेवलेलं आहे. हा आमचा दोष नाही तर आमचं दुर्दैव आहे की कोणी आमच्याकडे लक्ष देणं नाही. आणि आपण नेहमी ऐकत असणार की हे मंत्री वगैरे काय करतात की बोगस आहेत, बोगस सर्टिफिकेट आहेत, बोगस घुसखोर आहेत. बोगस घुसखोर कुठून आलेले आहेत? MP गुजरातमधून महाराष्ट्रात बोगस घुसखोर घुसलेले आहेत. MP गुजरातमधून आलेले आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या सवलती इथं लाटलेल्या आहेत. आणि जे ओरिजिनल आम्ही भिल आणि कोळी इथले स्थानिक निवासी आहोत, आदिवासी आहोत, हे आम्ही वंचित आहोत. अजूनही भिल बिचारे अशिक्षित आहे, त्यांनाही सुविधांचा अभाव आहे, त्यांच्यापर्यंत काही योजना पोचत नाही आणि आम्हाला तर प्रमाणपत्र मिळू दिले जात नाही. तर अशा पद्धतीने महाराष्ट्रात जो अन्याय सुरू आहे याच्यासाठी आम्ही लढत असताना वरून अजून एवढं मोठं खापर यांनी आता आमच्यावर फोडलं की हे जे 9 जुलैला त्यांनी घाईघाईने हा एक विधेयक मंजूर केलं या पावसाळी अधिवेशनात, ते अतिशय अन्यायकारक आहे. पूर्वीच्या काळी जे होतं ते सुद्धा अन्यायकारक होतं की प्रांताने दाखला नाही दिला तर जात पडताळणी समितीकडे आम्हाला जावं लागायचं. जात पडताळणी फेटाळलं तर आम्हाला हायकोर्टात जावं लागायचं आणि हायकोर्टात नक्की आम्हाला न्याय मिळतो. कोळी नोंदीवरून आम्हाला हजारो असे वैधता मिळालेल्या आहेत, परंतु गोरगरीब आमचे लोक असल्यामुळे ते हायकोर्टापर्यंत पोचू शकत नाही. कोर्टाला कोणी घाबरतं? गरीब लोक तर घाबरतं कोर्टात जायला. ते शिकलेले सवरलेले 10% लोक जातात, त्यांना वैधता भेटतात, पण 90% लोक कोर्टात जाऊ शकत नाही. मग यांनी जे अधिकारी नेमलेले आहेत, जे प्रांताधिकारी, जात पडताळणी अधिकारी, हे फुकटाचे खायला
पगार खायला इथं नेमलेले आहेत का यांनी हे अधिकारी? तर यांचा फुकटचा पगार एकही जात वैधता पडताळणी समितीने आम्हाला वैधता आत्तापर्यंत एकही दिलं नाही. ती नंदुरबारची पडताळणी असो, आता धुळ्याला झालेली ती पडताळणी असो, की छत्रपती संभाजीनगरची पडताळणी असो, किनवटची असो का पुण्याची असो का अमरावतीचे असो, यांनी एकही वैधता प्रमाणपत्र अजूनपर्यंत प्रांतांनी दिल्यानंतर त्यांनी दिलेलं नाही. प्रत्येकाला आम्ही कोर्टात जायचं का हायकोर्टात गेल्यानंतर आम्हाला न्याय मिळतो. परंतु आता त्यांनी असं परिपत्रक काढलेलं आहे की जात पडताळण्या समित्या जातचं कामाला आहेतच, पण त्यांच्यावरती परत आता याच्यामध्ये समिती नेमली त्यांनी. आणि म्हणजे प्रांताने नाही दिलं तर जात पडताळण्या समित्यांकडे जायचं, जात पडत्या समित्यांनी नाही दिलं तर परत त्यांनी समिती नेमली. म्हणजे आमचा भार हलका होण्याच्या ऐवजी त्यांनी अजून जास्त भार आमच्यावर टाकला. आणि त्यांनी नाही दिलं तर हायकोर्टात जायचं, आणि हायकोर्टाने जर आम्हाला प्रमाणपत्र दिलं तर त्याच्या विरोधात हे जात पडताळणी अधिकाऱ्यांना यांनी पुनर्याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात जाण्याचं यांनी प्रावधान या कायद्या मंजूर करून घेतलं या बिलमध्ये. ते अतिशय जाचक आहे, अन्यायकारक आहे. म्हणजे आम्हाला निरंतर दबावात टाकून आमच्या संख्येच्या बळावर निवडून येऊन आमचा पैसा हडप करून आमच्या सगळ्या सवलती लाटून आम्हाला वरून वंचित बोगस बनवण्याचं षडयंत्र, आम्हाला आदिवासीच्या याच्यामधून बाहेर फेकण्याचं यांचं षडयंत्र सुरू आहे. याच्या विरोधात आम्ही वेळोवेळी आवाज उठवतोय, पण आमचं कोणी आमदार नाही, आमचं कोणी खासदार नाही आमच्या अन्यायग्रस्त जमातींमधलं. या अन्यायग्रस्त जमाती 33 आहेत 45 पैकी ज्यांना काही दाखले भेटत नाही. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा समूह हा आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळींचा आहे. म्हणून जेव्हा संघर्ष दिसतो या 33 अन्यायग्रस्त जमातींचा, कोण दिसतं? फक्त आम्हीच दिसतो तुम्हाला की महादेव कोळी संघर्ष करतायत, मल्हार कोळी करतायत किंवा टोकरे कोळी करतायत. उर्वरित जमाती अक्षरशः कोणाची तर संख्या 1,500पर्यंत सुद्धा छोट्या छोट्या जमाती, त्याच्यामध्ये माना आहे, हलबा आहेत, अशा अनेक छोट्या जमाती बिचारा त्या संघर्षसुद्धा करू शकत नाही. म्हणून जेव्हा संघर्ष करतो तेव्हा 33 अन्यायग्रस्त जमाती मिळूनच हा संघर्ष व्हायला पाहिजे, पण त्या कुठे बिचाऱ्या पटलावर दिसत नाही. पण आम्ही आदिवासी टोकरे, महादेव, मल्हार कोळी हे स्वातंत्र्य पूर्वीच्या काळापासून इतिहास आमचा साक्षी आहे की कोळी चौथऱ्यावर 1600 आदिवासी कोळ्यांचं बलिदान तिथं झालेलं आहे. त्या कोळी चौथऱ्यावर अजूनसुद्धा कोळी चौथरा म्हणून नोंद आहे इतिहासात. छत्रपती शिवरायांच्या काळातला तो कोळी चौथरा आहे शिवनेरी गडावर. आज आपण बघितलं शिवनेरी किल्ल्याचं छत्रपती शिवरायांचं जे जन्मस्थान आहे त्याच्यावरती तो कोळी चौथरा आहे. तिथं अजूनही आपण पत्रकार बांधव जाऊन बघू शकता, तिथं कोळी चौथरा म्हणून नोंद आहे. जर पूर्वीच्या प्राचीन काळामध्ये आमचे पूर्वज अशिक्षित होते, त्यांना कोणी विचारलं तुम्ही कोण आहेत? कोळी आहेत. ज्यावेळेस तलाठी किंवा कोणी शिक्षक नोंद करायचे कोण आहेत? कोळी. त्यावेळेस इंग्रजांचे 1901, 1921, 1931च्या जनगणनेत इंग्रजांचे स्पष्ट आदेश होते की प्रत्येकाची मुख्य जमात लिहिण्यात यावी, पोट जमात लिहिण्यात येऊ नये. त्यामुळे सगळ्यांच्या नोंदी आमच्या जशा भिल तशा कोळीत झालेल्या आहेत. मग भिलांना जर तुम्ही भिल या मुख्य जमातीवरून देता त्यांची पोट जमात न बघता, तर कोळींना पण त्यांच्या पोट जमाती आहेत ना, ह्या महादेवाची सेवा करणारे महादेव कोळी, मल्हारी माळतांचे भक्त मल्हार कोळी, आमच्या टोकरे कोळी जे आम्ही आहोत तापी नदीच्या आमच्या धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यामध्ये खानदेशामध्ये तापी नदी वाहते. तापी नदीच्या किनाऱ्यावर टोकरांच्या नावं घेऊन चालवणारे टोकरे कोळी. टोपल्यांमध्ये आमच्या लोकांचे लग्न लावायचे आधी ते आम्ही टोकरे कोळी. अशा पद्धतीने टोपण नावं आहे. ढोर कोळी जे मेलेले ढोरं फेकण्याचे काम करायचे. ज्या गावामध्ये अस्पृश्य जमात नाही राहायची त्यावेळेस आमचे एखादे 2 घरं राहिले तर त्यांना मेलेले ढोरं फेकण्याचे काम हे लावायचे लोक पूर्वीचे. त्यामुळे ते ढोर कोळी. नंतर ते अस्पृश्यता निवारण्यासाठी इंग्रजांनी त्यांना मुख्य जमात लिहा, असं ढोर कोळी, टोकरे कोळी असं लिहू नये असं म्हणून सुद्धा ते प्राविधान होतं. त्याच्यामुळे आमच्या नोंदी या कोळीच आहेत 1950 पूर्वीच्या. परंतु घटना 1950 नंतर आल्यानंतर हे जे अधिकारी आहेत जात पडताळणीमध्ये बसलेले किंवा प्रांताधिकारी आहेत, हे काय मागतात आमच्याकडून की 1950 पूर्वी टोकरे कोळींची नोंद दाखवा, मल्हार कोळींची नोंद दाखवा, महादेव कोळींची नोंद दाखवा. आमची जी ओरिजिनल नोंद आहे तीच दाखवून आम्ही काय हाताने लिहिलेलं आहे का? ते हाताने लिहिलेले आहेत का? आणि उरलेला प्रश्न राहिला, हे म्हणतात बोगस सर्टिफिकेट, बोगस प्रमाणपत्र, बोगस वैधता. जर तुम्ही बोगस प्रमाणपत्र कोणाला म्हणतात? ज्यावेळेस एखाद्याने झेरॉक्स काढली, झेरॉक्सच्या दुकानात काहीतरी केलं उतारेटान ते झेरॉक्स प्रमाणपत्र काढलं त्याला तुम्ही बोगस म्हणणार का? अधिकाऱ्याने दिलेलं प्रमाणपत्र बोगस म्हणणार तुम्ही का? जात पडताळणी अधिकाऱ्याने दिलेलं प्रमाणपत्र बोगस म्हणणार?
जर जात पडताळणी अधिकाऱ्यांना दिलेलं प्रमाणपत्र तुम्ही बोगस म्हणणार किंवा प्रांताने दिलेलं प्रमाणपत्र बोगस म्हणणार, तर तुम्ही त्या प्रांताधिकाऱ्याला निलंबित करा ना, त्या जात पडताळणी अधिकाऱ्याला निलंबित करा. म्हणजे ते जात पडताळणी अधिकारी तिथं जे आहेत, प्रांताधिकारी तिथं आहे, तुम्ही लोकांना म्हणता तुम्ही बोगस प्रमाणपत्र काढलं. कुठून काढलं? प्रांताधिकारी काही त्यांना काही त्यांचं शिक्षण झालेलं नाही का? त्यांना काही कळत नाही का? सक्षम अधिकाऱ्याने दिलेलं सर्टिफिकेट कोणाला म्हणतात? तर अशा पद्धतीने निरंतर आमच्यावर अपमानकारक अन्याय सुरू आहे आणि आम्ही लढत असतो. आज देखील आमच्या हजारो विद्यार्थी दरवर्षी आमच्या पोरांचे ॲडमिशन कॅन्सल होतात. एखाद्याचं लढून प्रमाणपत्र मिळतं, प्रमाणपत्र मिळाल्यावर वैधता मिळत नाही. वैधता मिळाल्यावर परत या तपासण्या समित्या परत काय ते लावतात आमच्या मागे. या आदिवासींच्या फंडिंग घेऊन काम करणाऱ्या या काही संघटना आहेत, या आमच्या नोकरीवाल्या लोकांना, नोकरदारांना सुद्धा त्रास देतात. असूनही अतिशय वाईट असं जीवन आमचं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आमची लोकसंख्या असताना देखील कोणताही सरकार आमच्यासाठी विचार करायला जर यांना वेळ नसेल तर ही लोकशाहीची मोठी हत्या आहे. संविधानाचा अपमान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने जो आम्हाला अधिकार दिलेला आहे तो आम्हाला मिळावा. हेच मला आदिवासी मंत्रीसुद्धा आम्हाला भेटत नाही, कारण हे सगळे चांडाळ चौकडी 25 आमदार म्हणतो आम्ही यांना. हे वर्षांवर्षापासून आमच्यावर अन्याय करताय. आमच्या संख्येवर निवडून आमच्यावर अन्याय पण देण्याच्या वेळेस आम्हाला देत नाही आणि घेण्याच्या वेळेस मात्र आमच्या संख्येच्या बळावर निवडून येतात. यांनी मग एकच करावं, ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलं आहे की ज्या जमातींना आतापर्यंत मागास आहेत त्यांना काही आरक्षणाचा लाभ भेटलेला नाही, तसं SCचं ते म्हणताय की उपवर्गीकरण करायचं. मग करा, आमचं STचं उपवर्गीकरण करा. आमचे जे अनुसूचित क्षेत्राबाहेर लोक आहे त्यांना वेगळं तुम्ही मंत्रालय द्या, आदिवासी मंत्रालय, आदिवासी विभाग द्या, आणि अनुसूचित क्षेत्राबाहेरील अनुसूचित क्षेत्रातील लोकांना वेगवेगळे 2 भाग करा. म्हणजे आमचा प्रॉब्लेम सुटेल, आमचा संघर्ष थांबेल. आम्हाला वेगळे आमच्या क्षेत्रातले आमचे आमदार आम्हाला निवडून द्या, आमचे खासदार आम्हाला निवडून द्या, ते तरी आमचा प्रश्न सोडवतील. आमचं कोणीच नाही या महाराष्ट्रात वाली. आज ह्या महापुरुषांच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या कोळ्यांचं योगदान काही कमी आहे का? आमचे महादेव कोळी, टोकरे कोळी, मल्हार कोळी, अनेक तानाजी मालुसरे हे महादेव कोळी होते. त्यांनी छत्रपती शिवरायांबरोबर किल्ले लढवले. स्वातंत्र्यवीर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, केवढा मोठा इतिहास आहे राघोजी भांगरेंचा. आज त्यांचा इतिहास एवढा मोठा असताना आमच्या आदिवासींवर अन्याय होतो. त्यांचा जन्म आदिवासींसाठी संघर्षात गेला, आमचाही जन्म त्याच्यातच चालला. आणि तू ना साहेब, मी जवळपास 2023 पासून एक असा महिना नाही की माझं समाजासाठी आंदोलन नाही. 23, 24, 25, 26 4 वर्ष झाले. 4 वर्षापासून मी कितीतरी फेऱ्या माझ्या मुख्यमंत्र्यांचं बघा, तुम्हाला एक लक्षात घ्या, 5 ते 6 वर्षापासून मी मुख्यमंत्र्यांची भेटीची वेळ मागते. सगळे PM मला ओळखतात मंत्रालयातले, पण मला मुख्यमंत्र्यांची भेट करून दिली जात नाही आमच्या मंडळात. हो, कुराड मोर्चा इथं होता माझा, तुम्हीच आयोजन केलेला होता 3 मार्चला कुराड मोर्चा. त्याच्यानंतर विधानसभेच्या गेटवर आम्ही 4-5 महिलांनी मागच्या वेळेस पावसाळी अधिवेशन होतं, नाही उन्हाळीच अधिवेशन, आम्ही गेट अडवलं की आमच्या प्रश्नावर बोला. आमच्या प्रश्नावर मुख्यमंत्री, आणि विशेष म्हणजे 2014ला ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री नव्हते त्यावेळेस त्यांनी आझाद मैदानावर आमचा मोठा मोर्चा झाला होता याच कारणासाठी. त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलं होतं की मी मुख्यमंत्री झाल्यावर आधी तुमचं काम करेल आणि आधी तुम्हाला सुलभपणे दाखले मिळण्याचं काम. पण त्यांनी वचन पाळलं नाही. त्यांना वेळोवेळी त्यांच्या वचनाची पूर्ततेची आठवण करून देण्यासाठी आम्ही मोर्चे काढतोय, वेळ मागतोय, पण ते भेटीची वेळ पण देत नाही ना आमचं काम पण करत नाही. मग याला काय म्हणावं? एकही मला लेटर दिलं नाही. 5 ते 6 वर्षापासून मी मुख्यमंत्र्याचं नागपूरच्या घरी सुद्धा मी जाऊन बसून आली. वर्षा बंगल्यावर 5 वेळा बसली. मी 1.5 वर्षापासून यांच्याकडे कुराड मोर्चापासून फेऱ्या मारते. साधं मला उत्तर देत नाही, भेट देत नाही. प्रधानमंत्री कार्यालयाचं हे पत्र आहे, मेसेज मुख्यमंत्र्यांना सगळ्यांना गेलेला आहे आदिवासी विभागाला की यांचा प्रॉब्लेम कसं काय, यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. म्हणजे यांनी 9 तारखेला घाईघाईने ते बिल पास केलेलं आहे. 10 तारखेला माझं पत्र त्यांना पोचलेलं आहे आणि प्रत्येक मला मेसेज येत आहे मोबाईलवर गव्हर्नर्सचे की तुमचं इथं गेलं आहे, तुमचं तिथं गेलं आहे, धुळ्यापर्यंत, कलेक्टरपर्यंत, असं तर फॉलोअप चालू या पत्राचा.
पण यांना समजत नाही का? समजतं पण ते मुद्दाम करताय, त्यांना पैसा हडप करायचा आहे आमच्या नावावरचा. पण मोठ्या प्रमाणावरचा भ्रष्टाचार या आदिवासी विभागात आहे आणि मुख्यमंत्री दुर्लक्ष करताय, डोळे झाक करतायत पूर्ण त्याच्याकडे. कारण आमचा हाच निधी त्यांना कोणत्या ना कोणत्या कामामध्ये वळवायला त्यांना मिळतो. त्याच्यामुळे हे इथं आहे पैशाचाच प्रश्न आहे. फुकटचं काम राहिलं असतं कोणी केलं असतं, पण इथं मोठा भ्रष्टाचार आहे, त्याच्यामुळे आमचं काम होत नाही. पण आमचं वाली कोण, कधी कोण काम करेल? आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे. अंतर्गत जे आदिवासी लोकांच्या डेव्हलपमेंटसाठी आणि उद्योगधंद्यासाठी तो निधी दिला जातो, तर त्या निधी एकमेव अशी जमात आहे कोळी जमात की त्या निधीचा हिशोब सरकारला वारंवार हा कोळी जमातच मागत असते. त्यामुळेच हे कोळी लोकांना त्यांच्या आरक्षणापासून वंचित ठेवून त्यांचा निधी लाटण्याचा प्रयत्न सरकार वेळोवेळी करीत आहे. हे मोठं षडयंत्र आहे. बोगस सर्टिफिकेट, बोगस लोकांची व्याख्या काय आहे? ज्याने एखाद्या उच्चवर्गीयाने बोगस हिची व्याख्या काय आहे? जात चोरणं ज्याला म्हणता, कोणाला म्हणता जात चोर? एखाद्या उच्चवर्णीयाने एखाद्या आदिवासीची जात लावली. आता समजा एक्झाम्पल देते, एखादा ब्राह्मण असेल त्याने जर तिथं लिहिलं कोळी किंवा भिल्ल, तर ती जात चोरणं म्हणतात. पण कोळीने कोळीच लिहिलेलं असेल तर तिला जात चोरणं म्हणणार का तुम्ही? तिला जात चोरणं म्हणणार नाही. हे जे प्रॉब्लेम आहे ना, ते आम्हाला धरून ते सांगतात. हे आमच्या कोळी नोंदीवरून ते काय म्हणतात, यांच्या 1950 पूर्वी यांच्या महादेव कोळी लिहिलेलं नाही ना, हे बोगस आहेत. यांचे 1950 पूर्वी टोकरे कोळी लिहिलेलं नाही ना, हे बोगस आहेत. यांचे मल्हार कोळी लिहिलेलं नाही, हे बोगस आहे. वास्तविक जे म्हणणारे त्यांच्या नोंदी देखील कोळीच आहेत 1950 पूर्वीच्या, पण ते अनुसूचित क्षेत्रातील आहे. क्षेत्राबाहेरच्या लोकांना ते बोगस म्हणतात. हा प्रॉब्लेम. पण हे काय इश्यू करतात तिथं की हे बोगस एवढे निघाले ना, आधी संख्येवर एवढेत. जे आधी संख्येवर लोक आहेत ना, त्यांच्याकडे पूर्वीच्या काळचे दाखले आहेत. पूर्वीच्या काळी फक्त प्रांत दाखला द्यायचा. जात पडताळण्या समित्या हे आत्ता आलेल्या आहेत आमच्याकडे. जवळजवळ हे बघा, ही जी आहे ना, याला हक्काचं डपत्रक म्हणतात. हे खानदेशमध्ये या इनामी जमीन दिलेली आहे, फक्त भिल आणि कोळ्यांना दिलेल्या आहेत या जमिनी आदिवासी म्हणून. ह्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. इथं बघा, इथं कोळी लिहिलेलं आहे बघा, कोळी आणि भिल इथं लिहिलेलं आहे. तुम्ही बघू शकता वाटल्यास हे करून. ते बाई इथं कोळी लिहिलेलं आहे, कोळी भिल हे अनुसूचित जमाती म्हणून याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे डपत्रकमध्ये. आणि असं असताना देखील यांना तुम्ही बोगस म्हणणार का? यांना जर प्रमाणपत्र भेटलेले, यांचे प्रमाणपत्र काही बोगस आहेत का? जात पडताळण्या समित्या नंतर आल्या. हे डपत्रक ज्या इनामी जमिनी आहेत त्या इंग्रजांनी 1874-75 या काळामध्ये दिलेल्या आहेत इंग्रजांनी. मग जात पडताळण्या समित्या नंतरच्या आहेत, या जमिनी आधीच्या आहेत. मग यांचा पुरावा ग्राह्य धरणार ना. हायकोर्ट, सर्वोच्च न्यायालयाने बी सांगितले की प्राचीन पुरावे हे ग्राह्य धरण्यात येतील. हे ग्राह्य धरणार ना, हे पुरावे सुद्धा ग्राह्य धरत नाही ना, आम्हाला निरंतर त्रास देण्यात येतो. ते आधी संख्येवरचे लोक ते ओरिजिनल लोक आहेत, पण यांनी मुद्दाम त्यांना बोगस ठरून त्यांच्याकडे या महादेव कोळीच्या नोंदी सापडल्याने 1950 पूर्वी, मल्हारच्या सापडल्याने, याच्या सापडल्याने, म्हणून त्यांना बोगस म्हटलं जातं. ते बोगस लोक नाही, ते जातचोर लोक नाही, ते आदिसंख्य जे लोक आहेत. निव्वळ या जात पडताळण्यांचा भ्रष्ट कारभार याच्यामुळे आहे. हां, ते कोणते आहेत? आरक्षण चोर खरे धुळे, नंदुरबार जो जिल्हे आहेत ते मध्य प्रदेश, गुजरातला लावून आहेत. त्याच्यामध्ये जे आदिवासी तिकडच्या जमाती आहेत ना, त्या बॉर्डरमधून घुसखोरी करून भिलांच्या नावावर त्यांनी सर्टिफिकेट घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पावरा, पुरे असे त्यांना तिकडचे प्रांत देतात ना, त्यांचं काहीच विचारत नाही ते की यांच्या याच्यावर भिल नोंद कसं काय आहे, यांची भिल नोंद नाही आहे तर यांना कसं काय द्यायचं. त्यांचं पावरा असलं नाव तरी त्यांना भेटेल, कारण की त्यांचे आमदार झालेले आहेत, आमदार. आणि ते आमदार पूर्ण नियंत्रण करतात जात पडताळण्या समित्यांवर, त्यांच्या याच्यावर नियंत्रण करतात आणि ते पूर्ण हे रॅकेट चालवतात. या जात पडताळण्या समित्या जर तुम्ही त्यांना 10-15 लाख जर दिले तर तुम्हाला कोणताही पुरावा लागणार नाही, लगेच व्हॅलिडिटी भेटेल. प्रांत कार्यालयात बी एवढा मोठा भ्रष्टाचार आहे. 25,000 दिले तर तुम्हाला कोणतीही नोंद नाही, तुम्हाला दाखला भेटेल. मग गरीब लोक कुठून आणतील सांगा तुम्ही? गोरगरीब कुठून आणतील लाखो रुपये? मग यांचे अधिकारी बसले कशाला? हां,
स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं विधानसभेमध्ये की 1 कोटीची मागणी होती, आमदाराचा वैधता काढायची होती, तर त्यांनी कबूल केली. मला तर सांगायची पण गरज नाही या प्रेस कॉन्फरन्समध्ये. अशा अनेक पुरावे कोर्टाने त्यांना दंडसुद्धा ठोकावलेले आहेत ज्यांनी नुकसान केले मुलांचे. भरपूर असे मोठे मोठे पुरावे आहे, पण सत्ता त्यांच्या हातात केंद्रित आहे. आदिवासी मंत्री, आदिवासी आमदार, 25 चोर आमदार आहेत. ते चोर आमदार आहेत, उलट ते चोरे करतायत आमच्या आरक्षणाच्या, आणि ते आम्हाला त्रास देत आहे निरंतर. खरे तर आरक्षण चोर आमदार ते नाही. आता सकाळचं बसलेलं आहे, तरी आधी राज्यपालांना पत्र द्यायचं होतं, पण ते म्हणे आमच्याकडे तशी सुविधा नाही. मग म्हटलं आदिवासी मंत्रींची भेट द्या, ते पण अजून भेट झालेली नाही आमची. मुख्यमंत्री तर भेटतच नाही साहेब. मी इतका प्रयत्न केलेला आहे, 5 वर्षात माझ्यासारखी प्रयत्न करणारी कोणतीच बाई. हेच काय 2024मध्ये हिवाळी अधिवेशनावर धुळे ते नागपूरपर्यंत एक आदिवासी टोकरे कोळीची महिला पायी गेली मी मुख्यमंत्र्यांना भेटायला. 550 किलोमीटर अंतर मी 13 दिवसात क्रॉस करून गेली. ह्या नागपूर समृद्धी हायवे सगळे गावं, धुळे, जळगाव, बुलढाणा, मलकापूर, असं करत करत अमरावती, अकोला, असं करत करत मी नागपूरला पोचली. तरी माझं साधं मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही, मला भेट दिली नाही. म्हणजे एवढा मोठा अन्याय आमच्यावर सुरू आहे. तर कोणाकडे पावसाने झोडपलं, राजाने मारलं आणि पावसाने झोडपलं, तर दात कोणाकडे मागायची सांगा, कोणाकडे मागायची? लोकशाहीवरचा विश्वास उडाला आमच्या लोकांचा, म्हणून आमच्या आंदोलनांना गर्दी होत नाही. लोक म्हणतात कामं होत नाही. जाऊ द्या, कामं बिचारे 200 रुपये 300 रुपये रोजाने कामं जातात लोक. ते कामधंदा सोडून समाजासाठी इथं येऊ नाही शकत. त्यांच्यासाठी आम्ही लढतो की जाऊ द्या, आमच्या लोक गरीब आहेत, आमचे लोक गरीब आहेत, त्यांच्यासाठी लढा. पण लोकशाहीचा विश्वास उडाल्यामुळे लोकांचा रिस्पॉन्स कमी भेटतो आंदोलनांना. त्यांना वाटतं आता काही होणार नाही, काही होणार नाही, असं हेच आमचं म्हणणं आहे. आणि ह्या आज जे धरणं 1 दिवसीय आंदोलन झालं आझाद मैदानावर, त्या आंदोलन याच्यासाठी झालं की हे जाचक अटी लावलेलं जे यांनी बिल पास केलेलं आहे 9 जुलै रोजी, ते तात्काळ रद्द करण्यात यावं आणि कोळी नोंदीवरून अनुसूचित क्षेत्राप्रमाणे अनुसूचित क्षेत्राबाहेर लोकांना 1950 पूर्वीचा रहिवासी पुरावा ग्राह्य धरून प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे, वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे, असा तात्काळ GR आमचा निघावा. हीच आमची मागणी आहे पूर्वीपासून, आणि आता ही तीच मागणी आहे. पुढची टेप. आणि जे आमदार आमच्या जीवावर निवडून येतात ते जर बोगस म्हणत असतील अनुसूचित क्षेत्राबाहेरील लोकांना, तर ते जर बोगस म्हणत असतील तर मग आमच्या जीवावर निवडून आले ते आमदार पण बोगस आहेत ना. मग ते स्वतःला कसं काय आमदार समजतात आदिवासींचे, ते पण आमच्या संख्येवर निवडून आले तर ते पण बोगस आहेत. तर आता पुढची दिशा हीच आहे आमची. जर यांनी आमच्यासाठी काही न्याय घेतला नाही तर मी धुळे ते नागपूर पायी गेली होती, पण ह्या लोकशाहीची हत्या या महाराष्ट्रात झाली आणि त्या गांधीजींच्या काठीला मी तिथं नागपूरच्या अधिवेशनात भावपूर्ण श्रद्धांजली घालून हार अर्पण केला. परंतु आता असं वाटतं आहे की या महाराष्ट्र शासनाचं हे मुंबईचं मंत्रालय इथं कोणतंही आमचं काम होत नाही. त्याच्यामुळे आता चलो दिल्ली आज नारा द्यायचा आहे. आणि माझा असा प्रयत्न राहणार आहे की मी धुळे ते डायरेक्ट दिल्लीपर्यंत मी पदयात्रा काढेल एक आदिवासी महिला म्हणून. तर दिल्ली दरबारी जाग येते का ते बघणार आहोत, असं माझा आता म्हणजे मला कल्पना आहे कसं करायचं, काय करायचं. मी निरंतर संघर्ष करते. मला याच्यामध्ये मी काही स्वतःसाठी संघर्ष करत नाही. माझ्या जमातीचे जे गोरगरीब बांधव आहेत त्यांना न्याय मिळावा. आमचे जे लेकरं आहेत, आमचे पोरं बाळे आहेत, त्यांचे खूप नुकसान झाले, त्यांना न्याय मिळावा.